मित्रांनो, M2 चा पेपर पॅटर्न तुमचा कसा असणार आहे? जो 70-30 चा पेपर कसा येणार आहे? कुठल्या क्वेश्चनमध्ये काय-काय येणार आहे? सगळं आपण या व्हिडिओत जाणून घेऊया. बघा, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, पहिला क्वेश्चन MCQचा आहे 10 मार्कचा. त्याच्यानंतर प्रत्येक क्वेश्चन 12-12 मार्कला आहे. 3-3 बीट आहे, बरोबर? क्वेश्चन नंबर 2 मध्ये गॅमा फंक्शन, बीटा फंक्शन, डी-यू-एस हे 3 बीट असणार आहे. त्याला और क्वेश्चन नंबर 3 मध्ये सेम गॅमा, बीटा आणि डी-यू-एस किंवा रिडक्शन फॉर्म्युला. क्वेश्चन 4 मध्ये बघा, स्फिअर, कार्टेशियन आणि पोलार कर्व्ह. 5 मध्ये पोलार, कोन आणि सिलेंडर. क्वेश्चन 6 मध्ये डबल इंटिग्रल. बी ए झाला, बी मध्ये एम आय किंवा सीजी. 7 मध्ये गेले तर व्हॉल्यूम आणि डबल इंटिग्रल बाय पोलार. 8 मध्ये बघा एक्झॅक्ट, डिफरन्शियल, नॉन एक्झॅक्ट आणि एलडी. 9 मध्ये एक्झॅक्ट, नॉन एक्झॅक्ट आणि एलडी किंवा बर्नॉलीज. 10 मध्ये न्यूटन्स लॉ, इलेक्ट्रिक सर्किट आणि रेक्टिफिकेशन. 11 मध्ये हीट ट्रान्सफर, इलेक्ट्रिक सर्किट आणि रेक्टिफिकेशन. मित्रांनो, या प्रकारे तुमचा M2 चा डिटेल पेपर पॅटर्न असणार आहे. 70-30 चा पेपर याच पद्धतीत येणार आहे. सो मित्रांनो, M2 चे याच पद्धतीने सगळे सॉल्व PYQ विथ एक्सप्लेनेशन आपल्या पर्पल ॲपवर अवेलेबल आहे. सो ॲप्लिकेशनवर ते सोल्युशन बघा. गॅरंटेड त्या पद्धतीने अभ्यास करा, एक आयडिया क्लिअर होईल आणि 24 पॅटर्नचा M2 क्लिअर होईल. तसंच सगळे IMP क्वेश्चन फ्री पर्पल ॲपवर अवेलेबल आहे. ॲप डाउनलोड करा आणि M2 क्लिअर करा. मराठीत M2 चा डिटेल कोर्स आहे. थँक यू.